लोकांकडे क्लिअर कट लक्ष नसतात, गोल नसतात, त्यांना कळतच नाही काय करायचं. ती हे 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 असं बऱ्याच ठिकाणी पाठीमागं पळतात आणि ते सगळ्याला खुश करण्याचा प्रयत्न करतात. दोन भाऊ होते, त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण माणसाला उडू शकतो या चिमणीसारखं. त्या विचाराला त्यांनी 16 वर्ष पकडून ठेवलं. किती वर्ष? जसं एका मटकीला मोड येण्यासाठी 2-3 दिवस तिला कपड्यात बांधून ठेवावं लागतं. राईट और रॉंग? मोड येतात. जमिनीत बी गेलं तर मोड येतात. तसं तुम्हाला जे मिळवायचंय त्या विचाराला पकडा ना 1, 2, 3, 4, 5 वर्ष, तर ती गोष्ट आयुष्यात भेटेल. आणि अशी एक गोष्ट करा, एकच गोष्ट, 1000 नका करू, एकच गोष्ट अशी करा की ती मिळाल्यानंतर जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. ती गोष्ट काम करा. दॅट्स इट. जर माझ्या घरी प्रॉब्लेम आहे पैशाचे, माझ्या पत्नीला पाहिजे पैसे, माझ्या नवऱ्याला पाहिजे पैसे, मुलांना पाहिजे, शाळेला पाहिजे, कर्जवाल्याला, बँकेवाल्याला, हप्त्यावाल्यांना, दवाखान्यात, आई वडील, सगळ्या जणांना काय पाहिजे? मग मी घरात सोप्यावर बसून काय करायचं? मग पैसेच जर प्रॉब्लेम आहे तर मी मेथी सोलीत नाही बसणार, लसूण सोलीत नाही बसणार, ते पोराचा अभ्यास घेत, घर साफ करण, कपड्याला घसरा देत मी वेळ वाया नाही घालणार. जर माझ्या आयुष्यात पैसा हा प्रॉब्लेम आहे तर मला पैशासाठी काम करावं लागेल. कित्येक पुरुष लोक आहेत घरात कामं करीत बसतात. अभ्यास घे. आम्ही पण असे होतो माहिती, मेथी निसून द्या, तिकडून ब्लाऊज आणा, पीठ आणा, आणि हे सगळं कुठाने करून मला वाटलं बायको खुश होईल. पण जेव्हा पैशाचा प्रॉब्लेम यायचा तेव्हा ही नागिन जागी व्हायची. काही नवरे लेट म्हणजे त्यांना आहे ना कळत नाहीये. त्यांना असं वाटतं थोडा वेळ दिला, घरचे कामं केले तर खुश होईल सगळं. तुझं काम आहे पैसे कमवून, पैसे कमवून आण. नको म्हणजे घरी कामं करून तुम्हाला काय वाटतं बायको खुश होती नाही? त्या म्हणतात वेळ द्या. त्यांना वेळ दिला ना तर 20 मिनिटं गप्पा हाणल्या की 21व्या मिनिटाला भांडणं चालू होतात. कंटेंट खराब आहेत आपले. एक तर भूतकाळ निघतो, नाही तर भविष्यकाळ निघतो. फिरायला गेले ना, निघतात फिरायला, 8 तासानंतर गाडीतच भांडणं, दोघांचे चेहरे वाकडे. पण मॅक्झिमम लोकांचे असे कुठे नाही होतात का नाही होत? मग गरीब लोकांकडे गोल नाही आहेत, क्लिअर कट गोल नसल्यामुळे निशाणा लागणारच नाही ना. कशाने जिंदगी बदलणार आहे? पैशाने. सगळे खुश कशाने होईल? पैशाने. तर माझा सगळ्यात महत्वाचा वेळ मी कुठं घातला पाहिजे? पैसे कमवायला घातला पाहिजे. आणि पैसे कमवायला मी जर वेळ घालायला लागलो तर तो वेळ मध्ये जे पण अपयश येईल ना त्याच्यातून मी पटपट शिकू नवीन नवीन ट्राय केल्या पाहिजेत. काय वाटतं? मग श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला गोल क्लिअर करावे लागतील. पण गरीब लोकांकडे गोल्स नसतात, त्यांचे गोल भटकत राहतात. दुसरा पार्ट आहे ते कशामध्ये असतात? ब्लेमिंग, कंप्लेटिंग, क्रिटिसायझिंग हॅबिट्स. कधीच म्हणत नाहीत मी चुकलो, त्याच्यामुळे आज झालं, तिच्यामुळे आज झालं, असं झालं, तसं झालं. चर्चा असते त्यांच्याकडे. त्या राजकारण्यांनी असं करायला पाहिजे होतं, यांनी असं केलं, आता हे निवडूनच येणार नाही, मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे, यांनी लोकांचा अधिकार केला, लोकांचे मतं घेतले. काय खाणं त्यांनी याला काशी क्रिकेट बघायला लागलं का ए पैसे खाल्ले वाटते यांनी, या अशी नाही, यांनी असा शॉट मारायला पाहिजे होता. तुझ्या बाथरूम मध्ये बॅट घेऊन खेळ ना तिथं क्रिकेट. जे काशी करायची ती नाही करू राहिला तू. आणि तू क्रिकेटवाल्याला शिकिते, राजकारणाला शिकिते, पिक्चरवाल्याला पण शिकिते. यांनी पिक्चर असा काढलाच का? तू बघायलाच का गेला? तू ॲनिमल, तू का गेला बघायला? काशी कराया? पिक्चर बद्दल बोलतो, बायको बद्दल बोलतो, पोराबद्दल बोलतो, आईबाबाबद्दल बोलतो. आणि सोशल मीडियामध्ये याच्या रट्ट्यामध्ये कोणी सापडलं ना 1 किलोमीटर भर त्याला शिवाय देत बसतो. सोशल मीडियात लोक पोस्ट व्हिडिओ नाही पाहत, त्या चॅटिंग मध्ये जाऊन भांडणं करत बसतात, एकमेकाला शिवाय देत बसतात. त्या विचारावर माझं काय म्हणणं नाही. ब्लेमिंग म्हणजे काही झालं ना, मी नाही केलं सर, ते नाही केलं, मी तर प्लॅन दिला, मी काहीच नाही केलं, मी करतच नाही, माझी चूकच नाही. ट्रेनिंगच्या बाहेर पण गप्पा, इकडं गप्पा, तिकडं गप्पा चालूच. कोणाबद्दल काही ना काही ट्याव 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 म्याव म्याव म्याव. निष्कातऱ्याचा डब्बा, म्युन्सिपाल्टीची गाडी, वासच येतो. याचा SMS, याचं बोलणं, याचा आवाज म्हणजे म्युन्सिपाल्टीची गाडी. ती घंटी वाजत येते. कधीच हे चांगलं बोलणार? मग मला सांगा, म्हणून गरिबीची अवस्था जोरावं लागते. हे जे आहे ना लावालाव्या करणं, लोकांची निंदा करणं, लोकांचे कर्म येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये प्राकृतिक स्वभाव आहे जीवात्म्याचा, त्यानुसार गुड बॅड कर्म त्यांच्याकडून होणार आहेत, परिस्थिती येणार आहेत, डिसिजन चुकणार. मी माझ्या आयुष्याचा वेळ का वाया घालू? जर कोणी काही चुकीचं करत असेल, काही चुकीचं झालं असेल, त्याच्याबद्दल मी बोलून त्याचं पाप मी माझ्या आयुष्यात आणून राहिलंय हे शास्त्र सांगतं. आणि मग गरिबीतले लोक हे दनादन करत राहतात, शिवाय देत राहतात.
आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात मोठं कार्य ते करू शकत नाहीये. नेक्स्ट पार्ट जर बघितला, नॉट रेडी टू टेक पेन्स, ते लोक दर्द घ्यायला तयार नसतात. त्रास व्हायला लागला का सोडून देतात. भाकर तव्यावर भाजण्यासाठी किंवा ती पोळी चपाती भाजण्यासाठी पण हात पोळतात का नाही पोळत. ते असते ना पक्कड, त्याला पण गरम गरम पकडावं लागतं. जिम मधल्या माणसाला पण काय करावं लागतं, पेन. त्याला बॉडी मसल बिल्ड करायची असतील ना, रडतात लोक, वरडतात माहिती तुम्हाला. हाडं बिडं पार तुटतात, मसल ब्रेक होतात, नी ब्रेक होतात, डेथ होतात. बॉडी बनवण्यासाठी लोक होतात का नाही. अटॅक आले लोकांना जिम मध्ये, आले का नाही आले. इव्हन बॉडी बनवायला जर एवढा संघर्ष, एवढा त्रास आहे, ते घेतात ना. किती लोकांना वाटतं क्रिकेटर लोक हे जे सेलिब्रिटी लोक आहेत ना, जे प्लेयर लोक आहेत, टॉप खेळाडू, ते म्हणतात मी नाही खेळत, माझे वेगवेगळे मसल खेळतात. काय खेळतात, मसल्स. हा मसल वेगळा, हा मसल वेगळा, हा मसल वेगळा, हा मसल वेगळा, असे वेगळे वेगळे डॉक्टर लोक त्या मसलची काळजी घेतात. आणि ते तेव्हा ते बॉल गोलच्या पोचला होतो. टीमवर्क, तुमचं शरीर सुद्धा टीमवर्क करते. पण आज गरीब माणसाला त्रास व्हायला लागला, अपमान व्हायला लागला, खसला तो निगेटिव्हिटीला जातो. अरे एक व्यक्ती ज्याची पत्नीचं अपहरण करून टाकलंय, कोणी सैनिक साथील नाहीये, भगवे कपडे आहेत, तर एखाद्याची बायको जर दुसऱ्याने अपहरण केलं तर समाज त्याला कुठल्या नजरेने पाहतो. तो अपमान सहन करणं सोपं आहे का. काय काय म्हणू शकतो समाज. मर्द नाही वाटतंय हा, बायकोला सांभाळू नाही शकला, बायकोला सांभाळू शकत नाही, काय आमचा राजा बनणार, काय आमचं नेतृत्व करणार, काय आम्हाला सपोर्ट करणार. अशा संघर्ष दाखवलं की नाही, जगून दाखवलं. कोणी थास आहे. आणि अशा संघर्ष केल्यानंतर, अशी सिच्युएशन आल्यानंतर सुद्धा किती भयानक बाउन्स बॅक केला का नाही केला. शारीरिक पेनापेक्षा पण मानसिक पेन लय मोठा असतो. काय वाटतं तुम्हाला. आणि मानसिक पेनेमुळे लोक चरस, गांजा, सुसाईड पर्यंत आज हायर लेवलला ऍडिक्ट झालेत. मग ऍडिक्टेड जे आहे ना, तो लय भयानक पेन आहे. करा ना पेन, घ्या, बघा, सांगा, लाईनीत सांगा 50 लोकांना तुम्हाला शिव्या घालायला, तुम्हाला अपमान करायला, तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलायला. त्यानंतर सुद्धा तुमच्या आतमध्ये जर चला पॉझिटिव्ह भयानक आहे ना, तुम्हाला कोणीच नाही हरवू शकत. कोई नाही हरा सकता बॉस. गिरणा बहुत जरुरी आहे. तुटला पाहिजे माणूस. काही परिस्थिती असतात ज्या माणसाला तोडून टाकतात, आणि काही अशी परिस्थिती असतात की त्या माणसाला घडवून टाकतात. सेम सिच्युएशन मध्ये काही लोक तुटून जातात, रबलासारखे तद्देशी तुटतात, आणि काही लोक स्वतःला एवढं ताणतात, मिरॅकल, चमत्कार करून दाखवतात. गांधीजीचा अपमान झाला होता का नव्हता, पेन होता का नव्हता, उतरून दिलं होतं ना आफ्रिकेमध्ये, धक्का मारून होते. पण त्या दिवशी त्या माणसाने तो पेन सहन केला. त्या त्रासाला, त्या संघर्षाला सहन करा. तुमच्या आयुष्यात सहनशीलता फार गरजेची. जे लोक रनिंग असतात ना, 2, 3, 5, 10 सेकंदाच्या रनिंगसाठी लोक 3-3, 4-4 वर्ष पिळतात, म्हणून त्या अचिव्हमेंट्स मोठ्या करतात. पण गरीब लोकांच्या आयुष्यात त्रास व्हायला लागला ना, त्यांना शारीरिक त्रास व्हायला लागला, जुलाब झाले, टंगडं दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, 1-1 महिना घुसून बसतं घरात. जेव्हा पर्पज मोठे आहे ना, तेव्हा तुमचा शारीरिक मानसिक पेनच्या वर तुम्ही कार्यक्रम करू शकतात. कारण की माझा पर्पज माझ्या कम्फर्ट झोन मध्ये नाहीये, कम्फर्ट झोनच्या बाहेर माझे आहे. तुम्ही तुमच्याला त्रास द्यायला चालू करा स्वतःला. लढाई लोकांची नाहीये. खरी लढाई मला असं वाटतं आपल्या सोबत आहे. काय वाटतं तुम्हाला. कोण कोण लढायला तयार आहे स्वतःसोबत. स्वतःच्या मनासोबत लढा. ते जर मन म्हणलं ना, घरात बसायचं, चपलाने मारायचं, त्याला बुटाने मारायचं, गप, मला तुझं ऐकायच नाही, मनाचं करण्यात अर्थ नाहीये. मग जे सक्सेसफुल लोक आहेत ते पेन घ्यायला तयार आहेत. गरीब लोक पेन घेत नाही, म्हणून ते गरीब असतात. त्रास व्हायला लागला, टेन्शन आलं, प्रॉब्लेम आला की शॉर्टकट सोडायला लागतात. लाचचा पाठे, नो कन्सिस्टन्सी अँड पेशन्स. ते सातत्य नाही ठेवत. ते मोटिवेट होतात, ते असे वेगळ्या वेगळ्या सवयी तोडायचा प्रयत्न करतात, पण 3-4 दिवस जेव्हा ते मेहनत करतात ना, 5व्या-6व्या दिवशी ते क्विट करतात. बघा तुम्ही ठरवतात, हा उठायचंय बरं का, योगा करायचंय बरं का, आता हे खायचं नाही बरं का, चहा प्यायचं नाही बरं का, आता हे कंटिन्यू. किती दिवस करतात. 4, 5, 6 दिवस. 7व्या-8व्या दिवशी राम नाम सत्य हे. मग बऱ्याच वेळा जर आज बाळ जन्माला घालायचे गर्भामध्ये, तर 9 महिने 9 दिवस वाट पाहावं लागल. पण जेव्हा बाळ जन्माला घालायला मोटिवेट तर झाले, पण 5-6 दिवसानंतर जेव्हा कळतं आईला थोडं वजन व्हायला लागलं, घ्या दगडन मारा पोटावर, असं तर करून राहिलं आपण.
कोणतंच फाईल डाउनलोड नाही होत. तुम्ही एक 10-20 फाईल व्हिडिओ डाउनलोडिंगला टाकले, स्पीड स्लो होईल का नाही डाउनलोडिंगचा? आणि इनडायरेक्ट इंटरनेट बंद करून टाकलं तर, तुमचं पॅक संपलं तर कोणता व्हिडिओ पाहणार तुम्ही? आपली जिंदगी अशीच होऊ राहिली. मग लिहून काढल्या पाहिजेत की कुठल्या सवय आपल्याला ब्रेक करायची. पण आज जर बघितलं तर लंबी मेहनत करणं गरजेचं आहे. कोथिंबीर 10-20 दिवसात येते, बरोबर ना? आंब्यात झाड मोठी मेहनतीचं फळ आहे. 1-2 पत्र्याच्या खोल्या बांधायच्या किंवा एखादं छोटंसं घर बांधायचं 6 महिने 1 वर्षात होऊन जाईल. पण एक 10-20 मजली बिल्डिंग बांधायची असेल तर वेळ आणि गरीब माणसाला शॉर्टकट पाहिजे. जसं भिकाऱ्याला लगेच भीक भेटलं पाहिजे. जॉब करायला लोक असतात ना मोलमजूर, त्यांना संध्याकाळी पगार भेटतो, काही विकली पगार भेटतो, काहीला महिन्याला पगार भेटतो. आणि बिझनेसमॅन लोक वर्षाला कॅल्क्युलेट करतात. आणि मोठे एंटरप्रिनर लोक आहेत ना, ते 5-5, 10-10 वर्षाचा प्रोजेक्ट असते त्यांचं, माहिती आहे तुम्हाला? लंबी मेहनत करू, लंबी मोठ्या कामांसाठी उतरायच्या मध्ये, छोट्या गोष्टीसाठी नाही. पण गरीब लोकांमध्ये सातत्य पण नसतं आणि त्यांच्यात सहनशीलता पण. त्यांना थोडं त्यांच्या मनाविरुद्ध व्हायला लागलं कार्यक्रम. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टॅलेंट आहे, स्किल आहे, पण जेव्हा तुमच्यावर लाईफमध्ये वेळ येईल, काही अपमान घडन, काही हार्ट करन, कोणी काही मुवमेंट मध्ये होईल ना, कोणी पण तुमचा देवा विजून टाकला, याचा अर्थ तुम्ही गायब नाही झाल्या. तुम्ही कित्येक लोकांना गायब केलं, कारण की तुमच्यामुळे कित्येक लोकांचं कल्याण होणार होतं. पण तुम्ही एका माणसाचं ऐकून बिझनेस बंद करून टाकला. का बंद करायचा? मग गरीब माणसं गरीब काय आहेत? ते 4-5 इन्ग्रेडियंट आहेत त्यांच्या आतमध्ये, 5-6 गोष्टी. ही खिचडी आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या 4 गोष्टी म्हणजे जवळपास 7-8 गोष्टी आहेत, आहे ना? आणि याचा निचोड करून, याला मिक्सर करून, याला ग्राइंड करून लोक रोज, गरीब लोक 20-20, 30-30, 40-40 वर्षापासून पेलेत. आता अशा लोकांना आपल्याला बदलायचे. आणि बदलू कोण शकतं? ज्याच्याकडे 4ही गोष्टी क्लॅरिटी मध्ये असतील तो बदलू शकतो. तो बदलू शकतो त्या लोकांना.